तर आजचा कार्यक्रम असा आहे की आपल्याला नवी पेठमध्ये चाललो मी आणि 1 2 3 नाही पूर्ण 5 मोबाईलचं स्क्रीन गार्ड बदलायचं आहे. अरे हवा तर आहे कर की ऑन कमी मार. तर 5 मोबाईलचं स्क्रीन गार्ड बदलायचं आहे मला. हां चल 5 ते 4 जणांचं बदलायचं आहे आणि चाललो मी तिकडं. युटर्न घेऊ ना. हां युटर्न घे, रॉंग साईड नको. शर्मा पैसे येतील की तुम्हाला? हो नाही हो अजून कुठला आम्हाला पैसे तुम्ही काय बघत नाही काय नाही. कुठलं ऑनलाईन घेतलो का? तुला काय ग्लास घालायचा कार्यक्रम. मला ह्याची पेमेंट मी नाही करणार आणि करणार आहे. हो गरीब लोकांना काय तुम्ही बाबा तुम्ही सगळे हे म्हणजे दान धर्म करणारे बघतो आम्ही तुम्हाला. जेवण वगैरे दान करतात आणि मस्त सावकार लोक आहेत. हा तुमचा विषय नाही बाबा. आम्हाला थोडं इथं पण दान धर्म करत जावा. इथं थोडं प्राईस बीस कमी करत जावा. होई सगळ्यांचं मोबाईलचं तर कवर बसून झालं आहे माझं आणि त्यांचं पण काय तर थोडंसं ॲडव्हर्टाईजमेंट होती पण त्यांनी नीट बोलले नाही ते पोरगा. पण चला ठीक आहे, कुणाला पण जरा थोडंसं भीती वाटते कॅमेराला बोलायचं म्हणजे मला तर. आणि आता चाललो मी घरी. श्रीकांत पण जाईल घरी, त्याला पण सुट्टी आहे थोडीशी आज. आणि आता फोन पण आला होता की घरच्यांना बादली घ्यायची, बादली फुटली म्हणून अचानक भयानक काय की हा इकडं बादली घ्यायला होती तिकडं. डायरेक्ट बादली फुटली म्हणून परवा पण घेऊन गेलो मी इकडनंच. म्हणजे चांगले आणि त्यांनी 1 वर्षाची वॉरंटी पण द्यायला. होय बादलीचं काम तर झालं आहे आपलं. परत याला चक्कर नको नाही उगा तर आता बऱ्यापैकी तर काम झालं आहे माझं. बादली पण घेतलो आणि जातो घरी. मग इकडं दूध विकते पूर्ण होलसेल. दिसलं का नाही की तुम्हाला माहिती बसण्यासारखं वाटायला लागलं. एवढे मोबाईल होते करायचे पूर्ण. जग साई सुपरमधून आणतो. जग आणायचं होता पण ते साई सुपरमधून आणतो. काय अरे तिथं त्यांनी माल देत जगला वॉरंटी पण देत नाही काय ना उगा पैसे लावतो. वॉरंटी पाहिजे तुला मग अरे दुनियाचे पैसे किती सांगावं त्याला जरा. जगवर पण वॉरंटी पाहिजे. कितीला आणलंय? 350 रुपयाला. हो वॉरंटी 1 वर्षाची. बादली बघा तुम्ही, बादली समृद्धीची बादली आणलो. सांगा जरा मामाला काय मामा मग विषय झाड आहे. आणि अजून एक आणलेलो तेव्हाच 2 आणायचे होते खरं म्हणलं तर. हे चल रे याला कपड चल यावेळेला सोड. ठीक आहे. तर सगळं माझं मोबाईलचं बॅककर वगैरे सगळं बसून तर झालं आहे आणि आता मी चाललो इकडं बँकेत थोडंसं पेपर द्यायचं होतं आणि मग पाऊस पण पडू शकतो आहे. रेनकोट घेऊन जावं लागेल. आणि पहिले मी इकडं आलो आहे तर HDFC बँकेला पेपर द्यायचे होते म्हणून. पण ते मॅडम नाही आतमध्ये, त्यांनी थोडा वेळ थांबा म्हणले. मग काय थांबलो इथे बाहेर. मॅडम कधी येतात काय माहीत, कुठं गेलेत काय माहीत. भाई मी इथून चाललो होता तर रिक्षाने चाललो. गाडी झाली आहे मग तिकडं कार गाडी आपली सर्व्हिसिंगला दिलेली आणि आता जातो इथं रिक्षात बसतो आणि आपलं जातो चव्हाण शोरूमपाशी. आता इकडं एक ना एक रिक्षा भेटतेच आपल्याला. चव्हाण शोरूम साईडला भाई आलो तर इथं शोरूमपाशी. पण गाडी झाली आहे का नाही अजून ते पण माहीत नाही झाली तर परत रिक्षाने जावं लागणार आहे एवढं मात्र खरं आहे. अजून जात मला बँकेत पण जायचं आहे थोडंसं. बँकेत थोडं काम आहे माझं अजून. तर आजचा व्हिडिओ इथं संपत आहे. तर भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.